व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना माझा क्लिअर? सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत. मला सारखं सारखं सांगायला लावू नका व्हिडिओ ऑन ठेवायला. मी झूम मीटिंग मधून बाहेर काढायला येतं. ओके एव्हरीवन, मला सांगा आज दुपारी जी टुर्नामेंट झाली तर त्याचे गेम कोणाकोणाचे अनालिसिस करायचे आहेत? लीचेसवर आपली जी प्रॅक्टिस टुर्नामेंट झाली त्याचे गेम कोणाकोणाचे अनालिसिस करायचे? यस पार्थ. सर माझी करायचं. आयडी सर 7th सर. कोणता गेम पार्थ? हो तोच सर, 3rd गेम. ओके, बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय. पार्थ इथे ना क्वीन हे नाही खेळायचं. क्वीन A4 नाहीये चांगली. ओके, इथे क्वीन B3 मूव खेळायची. ओके सर. ओके, आणि क्वीन खेळायचा अर्थ काय असतो? जेव्हा बिशप टेक C3 करेल ब्लॅक, त्याला आपण क्वीन टेक C3 घेऊ शकतो. आपलं पॉन स्ट्रक्चर नाही बिघडणार. हो सर. कारण बघ आता हे पॉन अनसपोर्टेड झालं ना पार्थ, आणि इथे बिशप आला की तुला परत क्वीन मूव करावी लागेल. आता पाच मला सांग, हे किती सोपं आहे. बिशप टेक C3, त्याच्यानंतर तू बिशप टेक C3 केलं तर त्याला नाईट टेक्स D4, क्वीनवर अटॅक. आता मला सांग पार्थ, एवढा इथे डिस्कवर्ड अटॅक दिसतोय. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं हे की क्वीनच्या फाईलमध्ये जर रूक जरी आला मध्ये किती पण पीसेस असू द्यात, तर क्वीन हलवायची अगोदर. आणि तू एवढा सिंपल, हा नाईट माहिती तुला आता डिस्कवर्ड अटॅक येईल, तरी पण तू नाईट F3 खेळतो इथे का पार्थ? पॉन जाईल ना पार्थ आता. हो सर. बघ मी जे बोललो तेच केलं आपण. मग ही मिस्टेक आहे तुझी. आणि क्वीन, मी बघा जे सांगतो ना, कोणत्या पण ओपनिंग मध्ये कोणता एखादा पीस ना कोणत्या स्क्वेअर वरती पाहिजे हे त्याच्यामुळे इम्पॉर्टंट असतं. ओके. एक पॉइंट डाऊन पण झालं आणि बघ हे पण झालं. एक मिनिट वेट करा. आता पार्थ, ओके, बाकीच्यांनी पण लक्ष द्या. गेम खेळताना ना तुमच्या पोझिशन मधला वीकनेस समजून घ्या. आता या पोझिशन मध्ये ना वीकनेस काय आहे? ॲज अ वाईट हे दोन्ही पॉन ना, सेंटर बघा तुम्हाला कोणाच्या कंट्रोल मध्ये वाटतंय जास्त? ब्लॅकच्या कंट्रोल मध्ये आहे जास्त सेंटर. तर इथे पाहत अशा पोझिशन्स मध्ये काय करायचं की हे दोन पॉन प्रॉब्लेमॅटिक आहेत तुला. तर त्याच्यावरती काय सोल्युशन आहे? हा नाईट स्ट्रॉंग आहे, हा बिशप स्ट्रॉंग आहे, तुझा हा बिशप वीक आहे. ठीक आहे. तर अशा पोझिशन मध्ये ना विचार करायचा की अगोदर
जिथे प्रॉब्लेम आहे ना तो कसं सॉल्व्ह करता येईल, हे पॉन डबल आहे तर ते कसं सॉल्व्ह करता येईल त्याच्यावरती विचार करायचा. समजतंय पार्थ? मग या पोझिशन हो मध्ये आता बिशप E4 खेळायला पाहिजे होतं, बिशप टेक्स केलं तर पॉन टेक्स, त्यातल्या त्यात स्टॉप होतोय अटॅक. समजलं पार्थ? हो सर. ओके, आता ही अपोनंटची मिस्टेक आहे कारण अपोनंटने बिशप A3 नेग्लेक्ट केलंय. मग आता तर हा गेम जिंकायला पाहिजे होता पार्थ. पण ऍक्च्युली काय होतंय माहितीये की पार्थ, नाईट F4 आला ना, 1 2 3, हे 3 पीसेस आहेत ना खूप जास्त स्ट्रॉंग आहेत ऍक्च्युली. मग आता तू त्यांना कसं हँडल केलंय त्याच्यावरती खूप डिपेंड करतं हे. ठीक आहे. यस श्रेयस. नो सर, चुकून हँड्रेस झाला. प्रॉब्लेम याचाच आहे नाईटचा, कारण की नाईट मग खूप खूप पुढे येईल. का घाई करतो पार्थ? आता पार्थ बघ, अपोनंटने इकडे कॅप्चर केलं तुला. या नाईटला तू एवढे इझिली ना उठू नाही शकत, कारण की G3, नाईट त्याच्यानंतर H3 ला येतोय. मग ते प्रॉब्लेम आहेत. नाईट G5, तर हा नाईट खूप जास्त ऍक्टिव्ह होतोय. मग इथे ना, आता बघ या पोझिशन मध्ये इथे गेम दाखवतो इक्वल, आणि तू बिशप टेक्स केलं केलं गेम जो आहे तो असं दाखवतो ब्लॅकला खूप जास्त ऍडव्हान्टेज आहे. तो या नाईट मुळे आहे. समजतंय पार्थ? तू ते न हो खेळ, सर. इथे G3 खेळला असता ना तरी बेटर होती. ओके, आता इथे रुक D1 दाखवतोय, त्याला बिशप टेक्स E4, रुक टेक्स E4. अशा टाइप मध्ये ही पोझिशन हँडल करायची होती. पण हा अटॅक तुला हँडलच करायला लागला असता, त्याला ऑप्शनच नाहीये. हे पॉन वीक होतं. आता हे अपोनंटने अगेन चुकीचं केलं, इथे क्वीन C6 जास्त स्ट्रॉंग होतं. F3चं पॉन वीक झालं असतं जर G3 खेळलं असतं तर. आता तूच केलं ते स्वतः G3 करून. आ- आता हे अगेन अपोनंट चुकीचं खेळलं इथे. अरे पार, तू एवढं का नेग्लेक्ट करतोय? डिस्कवर्ड अटॅक आहे, तुला समजत नाहीये का डिस्कवर्ड अटॅक? समजतो सर. पण इथे तुझा क्वीन हँगिंग आहे ना, मी 100 वेळा सांगितलं तुम्हाला पीसेस हँगिंग नका ठेवू. क्वीन हँगिंग आहे ना पार, नाईट H3 क्वीन मरेल ना. क्वीन हँगिंग आहे तर तू इथे क्वीनला सपोर्ट द्यायला पाहिजे होता. पार या खूप छोट्या टॅक्टिक्स आहेत ज्याच्यामध्ये तू फसतोय तुझ्या लेवलच्या हिशोबाने. ओके, सर्वांनी लक्ष द्या, मी काय सांगतोय. गेम खेळताना ना हँगिंग पीसेस नका सोडू. समजलं सर्वांना? हँगिंग पीसेस नका ठेवू. पीसेस, मी गेम खेळताना माझे पीसेस माहितीयेत ना, कंटिन्यू कनेक्टेड असतात एकमेकांना. हँगिंग नाही सोडायचे पीसेस कधी. हँगिंग सोडलं असे डिस्कवर्ड अटॅक, तर हे तुम्हाला समजायला पाहिजे. समजलं पार? हो सर.
सिम्पल ब्लेंडर मध्ये गेम घालवलाय. मग आता काही हेच नाहीये, मिनिंग नाहीये, क्वीन डाऊन आहे सरळ सरळ. ओके, समजलं पात काय केलं तू? 2 वेळा इथे पण डिस्कवर्ड अटॅक जो होता तू नेग्लेक्ट केला, आणि आता पण तेच केलं, इथे पण डिस्कवर्ड अटॅक होता, नेग्लेक्ट केलाय. आता इथून पुढे नको करू, हँगिंग पीस नको ठेवू, ठीक आहे? हो सर. अजून कोणाचे गेम अनालिसिस करायचे? आज दुपारी कोण कोण टुर्नामेंट खेळलं? यस आरुष. निलय, 1 मिनिट त्याचं घेतो आधी. यस आरुष. फोर्थ गेम सर माझा. आता आरुष इथे खेळतोच आहे ना तू असं पण, तर या पोझिशन मध्ये काय कर आरुष, तू नाईट F6 खेळतो तर E5 येईल ना, अगोदर D6 कर ना, असं पण तू H6 केलंय, तर D6 करून खेळ ना, मग E5 चा स्क्वेअर कंट्रोल मध्ये राहतं. जेव्हा पण आपण ओके सर. E5 करतो तर मी सांगितलं E5 चा स्क्वेअर कंट्रोल मध्ये ठेवायचं. ओके सर. अरे आता पण नाही करत आहे तू, हे पॉन आलं ना, केवढा अटॅक येईल किंग वरती. आलं. बोललो ना मी, अटॅक येईल. अरे आरुष, आता बघ या पोझिशन मध्ये ना, तुझा किंग ऑलरेडी ओपन आहे. ओके आरुष, किंग ऑलरेडी ओपन आहे ना आरुष तुझा, तर तू अजून का ओपन करतो? ही फाईल ओपन होतीये, किंग केवढा फसेल. आता इथे तुला काय खेळावं लागेल आरुष? क्वीन E7 खेळणार. मी काय शिकवलंय, जर तुमच्यावर अटॅक येतात ते ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये आता गेम मध्ये अजून पण. पण मग तूच हाताने तुझ्या ओपन करून देतोय पोझिशन अपोनंट साठी, समजतंय आरुष? यस सर. तर असं नाही करायचं, जेव्हा आपल्यावर अटॅक असेल तर पीसेस एक्सचेंज करायचे, तर तू क्वीन E7 खेळला पाहिजे होता. ओके सर. हे तूच ओपन करून देतोय बघ, अपोनंटचा रूक ऍक्टिव्ह झाला. आता गेला हा नाईट. क्वीन टेक्स क्वीन, सी टेक्स D6, आणि त्याला नाईट आला, मग D5, क्वीन ए नाईट, C7 ची थ्रेट. आता ही मूव अपोनंटने चुकीची केली आहे. आरुष, आता पण इथे हे बघ, तेच प्रॉब्लेम करतोय तू ओपनिंग मध्ये, ज्या प्रॉब्लेम करतोय ना, आणि मग पूर्ण गेम तेच प्रॉब्लेम फेस करत बसतोय, किंग सेंटरला ठेवून खेळतोय. म्हणजे तू अपोनंटचा जेव्हा अटॅक येतोय ना आरुष, तेव्हा तुला हँडल नाही करता येते. तर सर्वात पहिलं टार्गेट काय ठेवायचं आरुष, जेव्हा अपोनंटचा अटॅक येतो, पीसेस एक्सचेंज करायचं टार्गेट ठेवशील. ओके. यस सर. मग आता इथे पण, आता या पोझिशन मध्ये पण अपोनंट रूक खेळला,
तर तुझं क्वीन पिन होतीये. ओके सर. अपोनंटने सिम्प्लिफाय करून घेतलं. आता एक एक्स्ट्रा नाईट टेकिंग ओपन आहे, काहीच नाही होणार. समजलं आरुष? थोडस ओपनिंग मध्ये प्रॉब्लेम करतोय आणि त्या ओपनिंगच्या प्रॉब्लेम मुळेच पुढे हे होतोय, प्रॉब्लेम होतोय. सर पुढे पण बघायला. थोडस ओपनिंग मध्ये लक्ष देशील. ओके सर. ओके. येस सर. आणि मी जे ओपनिंगचे व्हिडिओ पाठवलेत ते बघशील, किंवा मग आणखीन जर ऍडव्हान्स लेवलचं ओपनिंग आहे, मग ते ओपनिंगचा सेटअप आहे आपला, तर त्याचे डिटेल्स पाठवलेत ग्रुपवरती, तर ते बघायला सांगशील पॅरेंट्सला. येस सर. यस निलय. तर मी 2 राऊंडच्या नंतर मी लीव्ह केलं कारण की खूप इंटरनेटचा लॅग आणि इश्यू होता आणि बऱ्याचदा मिसक्लिक पण होत होतं. पण माझी पहिली गेम जी होती ती थोडी रिव्ह्यू कराल का? जिंकलेला गेम आहे ना पण. हा. पण मला ते ओ- ओपनिंगच म्हणजे जमली नव्हती आधी नीटच. संचित तू पण हे करायचंय, लक्ष द्यायचंय. ओके. ओके. इथे काहीच नाही प्रॉब्लेम आता, काय होत नाही याच्यामुळे. फक्त नाईट क्रॉस जर E5 केलं तर रॉंग आहे, कारण B5 चा नाईट बिशप जाईल, हा नाईट पिन आहे. कोणाच्या बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय? बॅकग्राऊंड मध्ये आवाज येऊन देऊ नका. ओके, म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. नाईट क्रॉस D4 केलं ना तरी चालेल, E क्रॉस D4, आणि मग त्याला A3 खेळायचं. पीस गेला ना सरळ सरळ. हा निलय, हम्म. पीस गेला हा तुझा. हा. संचित. सर काय झालं होतं मला अरे पोझिशनच संचित. नव्हती दिसत. आ ग्लिचेस होत होता, मी जेव्हा पण खेळायला गेलो तर पोझिशनच नव्हती दिसत म्हणून. अरे मग तू नाईट F3 कसा खेळला? नाही, पोझिशन मला वाटली ते अपडेटच नव्हती पोझिशन, तर मला वाटले की ते दुसरी पोझिशन होती आणि मी खेळत तर अचानक ग्लिच झालं म्हणून मी एकच मॅच खेळू शकलो. बाकी होतच नव्हतं, ऑनच नव्हतं, एरर. इथे आता बाकीच्यांना समजलं का? आता A3 रॉंग मूव आहे. बिशप टेक C3, त्याला B क्रॉस C3 मारावं लागेल. नाईट क्रॉस B5, पीस डाऊन झाला व्हाईट सरळ सरळ. आता तू तेच करतोय. एव्हरीवन, लक्ष द्या. एखाद्या पीसचा सपोर्ट आहे ना, तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे ना, या पीसला नाईटचा सपोर्ट आहे, त्या नाईट वर अटॅक आहे. जर तो नाईट गेला तर हा पीस मरेल ना. हा संचित.
हे खूप बिगिनर, आता तुमचं जेवढं रेटिंग आहे ना आणि तुम्ही ज्या हिशोबाने खेळलाय हे खूप बिगिनर लेवलच्या टॅक्टिक्स झाल्या. मग या समजायला पाहिजे, तुम्हाला नाही व्हायला पाहिजे गेम मध्ये. आता इथे तुला काय करावं लागतंय, तुला सरळ सरळ बिशप मूव करावं लागेल. एक तर बिशप H5 खेळ. समजते संचित? हम्म. या तर बिशप सॉरी सर सॉरी इंटरप्ट, पण बिशप E6 थोडं नीट होईल ना. E5 चं पॉन मारेल ना मग. सर ओके. हा बिशप इकडे गेला आणि इकडे या डायगोनल मध्ये आला तरी काही प्रॉब्लेम नाहीये ना, पॉन पुशला सपोर्ट भेटेल. समजलं निलय? नाही, पण तोपर्यंत जर तो बिशप A5 वरती जाणार तेव्हा बिशप टेक्स नाईट, म्हणजे बिशप टेक्स नाईट आणि त्यानंतर क्वीन टेक्स नाईट काय ते बिशप, आणि मग बिशप टेक्स D5 होईल ना. हा तो पण प्रॉब्लेम ऍक्च्युली. जर बिशप H5 गेला तर बिशप टेक्स, क्वीन टेक्स आणि मग त्याला बिशप टेक्स D5 हे पॉन मारेल. बिशप E5 ला पण पॉन जाणारच आहे, पण हे कारण असं काही अटॅक नाही येते कुठे. बिशप E2. फसेल ना बिशप E2 ला, काय सिंपल होती पण. हा. ओके, पण हेच खेळावं लागेल. कोणता ना कोणतं पॉन तर द्यावंच लागणार आहे, त्याला ऑप्शनच नाही. पण सर मला अजून एक डाऊट आहे की या पोझिशन मध्ये बार एवढा वरती का आहे, म्हणजे काय माझे सगळं पॉन डिस्टर्बटेड आहेत, माझं काय एवढं खास पण नाही आहे तरी. अरे तुला पीस भेटतोय ना. ओके ओके. हा जो पिन आहे ना, हा. मग तुला हा पण ऍडव्हान्टेज आहे ना ऍक्च्युली. हे पॉन वीक नाहीयेत, हे पॉन स्ट्रक्चर खराब नाहीये. पॉन स्ट्रक्चर हे वालं कधी खराब नसतं जे सेंटरच्या साईडला असतं. पॉन स्ट्रक्चर कोणतं खराब असतं, असं पॉन स्ट्रक्चर असेल ना 3 असं, तर ते खराब असतं. ओके. किंवा असं 3 आयसोलेटेड पॉन आणि डबल पॉन हे जास्त खराब असतं. हे कनेक्टेड पॉन आहेत ऍक्च्युली, हे असे. ओके, ऍक्च्युली हे जे 3 पॉन आहेत या 3 पॉन पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत हे. ओके. समजतंय सर्वांना? कारण ते एकत्र आलेत ना. आलं लक्षात? जर समजा असे 5 पॉन असतील तुमचे, तरी पण ते जास्त स्ट्रॉंग आहेत कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्ले भेटतो अटॅक साठी. समजतंय सर्वांना? कनेक्टेड पॉन आणि आयसोलेटेड पॉन. आणि ब्लॅकचे हे हँगिंग पॉन आहेत. हे दोन सर भले पण ते तर कनेक्टेड आहेत. प्रोटेक्टेड आहे ना. हा पीसने प्रोटेक्टेड आहेत ना. हे पॉन कशाने प्रोटेक्टेड आहेत? प्रोटेक्ट आहेत. पॉनने पॉन प्रोटेक्ट इझी आहे किंवा रिलायबल आहे, पण पीसने प्रोटेक्टेड आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. समजतंय संचित? हम्म. मग हे पण जवळपास हँगिंग पॉन झाले कनेक्टेड असले तरी. ओके, आता इथे डायरेक्ट पीस डाऊन झालाय ब्लॅक. तर मग आता इथून पुढे बघण्यात काही मिनिंग नाहीये. ओके, सिंपल पीस डाऊन आहे तर इझिली आपण असे गेम काढू शकतो. आता सिंपल प्लॅन आहे F4 वगैरे इथे व्हाईट साठी. आता हे नाही खेळायची गरज ना. ओके, एक्सचेंज करून घ्यायचं. मग अशा कंडिशन पोझिशन मध्ये एक्सचेंज करून घ्यायचं. आता हे काय होतं रूक E6 संचित? सर ते दिसतच नव्हतं. बाकीच्यांना अजून कोणाला, बाकीच्यांना अजून कोण कोण खेळलं टुर्नामेंट? प्रॉब्लेम होतो. येस आद्विक, प्रॉब्लेम येत होता गेम खेळताना. होय सर, लास्ट गेम.
पण थोडस हे करत जावा की नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. आणि काय झालं ऍक्च्युली, मोबाईल नेटवर्क ना आता रिलायबल नाहीये. जिओ पण एअरटेल पण व्यवस्थित चालत नाहीये नेटवर्क. सर मग लॅपटॉप मध्ये पण नाही चालत आहे. नाही नाही, जिओ पण वायफाय आहे का? हो, वायफाय वर नाही चालत आहे. तेच तर. पण वायफाय आहे का घरी? हो. मग चालायला पाहिजे. मग ते थोडस काय करायचं, जे वायफाय यूज करतात आहे ना, वायफाय आपला कंटिन्यू 24/7 चालू असतो. तर काय करायचं, थोडस कधी कधी वन्स इन अ वीक 5-10 मिनिटं बंद ठेवून परत ऑन करायचं बटन वायफायचं. ओके. ओके. ओके, येस एव्हरीवन. अजून कोणाचे गेम अनालिसिस करायचे? येस अद्विक. सर लास्ट गेम. ऍडव्हान्स मध्येच खेळलेला ना? होय सर. आयडीचं नाव? ओके. बाकीच्यांनी पण लक्ष द्या. ओके. ओके, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. दोन्ही साईडने ठीकठाक मूव्ह झालेले आहेत. पीस डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर किंग कॅसल आहेत. तर आतापर्यंत दोन्ही साईडने दोघांकडे सेंटर कंट्रोल आहे इक्वल. तर हा गेम इक्वलच आहे म्हणजे सगळ्याच मूव्ह आतापर्यंत. त्याच्यामुळे मी काही सांगत नाहीये. म्हणजे दोन्ही साईडने ज्या मूव्ह झाल्या त्या चांगल्या होत्या. काही प्रॉब्लेम नाहीये इथपर्यंत. ओके, हे पण भारी आहे. अजून कोण होता समोर? अन्वय. ओके, हे पण भारी खेळ आहे. ओके, आता बघ इथे D4 करायची गरज नाहीये ना अद्विक. आता इथे गेम कुठे चालू आहे तुझा ते बघ. आणि आता हा नाईट. ओके, हा रूक क्वीन डेव्हलप आहेत. ओके अद्विक, हा नाईट आहे का तुझा गेम मध्ये? नो सर. म्हणजे याला पुढे जायला काही फीचर नाहीये ना? येस सर. तर आता इथे तुझा प्लॅन काय पाहिजे, कोण सांगेल मला? ऍज अ व्हाईट इथे काय प्लॅन पाहिजे? आता ऍज अ व्हाईट इथे. येस संचित. सर नाईटला गेम मध्ये आणून गेम मध्ये आणायचं आणि क्वीनवर अटॅक करायचं. आणि जशी कसं क्वीन गेम हरली तर मध्ये, आपण कसं गेम मध्ये चेकमेटचा खेळ. आणणार? कसं आणायचं पण गेम मध्ये? आपण नाईटला E2 खेळू शकतो. हा. मग आपण पॉन पुश करू शकतो, कॅप्चर कॅप्चर. हा, तर F4 वरती आणि कंट्रोल आणि बघा. याच्यानंतर आपण H5 खेळू शकतो नाईटला. H4. नाही, पहिले आपण E2 खेळून मग पॉन पुश करून कॅप्चर कॅप्चर त्याच्यानंतर H5 नाईट H5 F4. हा, नंतर नाईट H5. H5. हा, समजलं सर्वांना? तेच होतं निलय ऋग्वेद. हा, आणि इथे अजून एक बघा. आता इथे काय करायला पाहिजे, रूक F1, नाईट E2, प्रिपेरिंग F4. समजलं सर्वांना? तर हे D4 नाही अद्विक. ठीक आहे, D4 ला प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुझं बघ, पॉन स्ट्रक्चर चांगलं आहे ना, हे पॉन स्ट्रक्चर चांगलं आहे. किंग साइडला अटॅक करायला सांगताय. F4 ब्रेक. कधी पण ना गेम खेळताना ना काय ब्रेक आहे, तर पीसेस कसे फिरवायचे हे समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि हे तर पॉनच दिलं ना अद्विक, सरळ सरळ असं का खेळलं?
हा द्विक, येस सर. हे का खेळला असं? सर ते चुकून टच झालेलं. नाईट घ्यायचं होतं तर पॉनला लागलेलं हात. ओके, ही भारी मूव केली ऍक्च्युली अन्वयने. कारण की क्वीन एक्सचेंज झाली बघा. असं खेळायचं, नेहमी लक्षात ठेवा. तर असं खेळायचं. आता ऑलरेडी ब्लॅक एक पॉन अप आहे, तर ब्लॅकला बाद झालंय. इथे माहितीये ब्लॅकला, विचार बघा कसं करतोय तो. ब्लॅकला माहितीये व्हाईटचा अटॅक येऊ शकतो. तर ब्लॅकने बघा काय कशी आयडिया काढली क्वीन एक्सचेंज करायला, की इथे नाईट नाही कॅप्चर करू शकत. आणि क्वीन ऍक्च्युली ना, जर क्वीन मूव करायला गेलो ना इथे, तर नाईट E3 ला येईल बघा. असा विचार करायचा, आपले पीसेस कसे ऍक्टिव्हेट केले पाहिजेत. समजतंय सर्वांना? हो. आता हे कॅप्चरच करावं लागत होतं, नाही तर तो नाईट अजून स्ट्रॉंग झाला असता. गेम चालू कुठे, खेळतोय कुठे अद्विक? अरे हा नाईट फिरव ना. जेव्हा तुम्हाला दिसतं ना आपल्या नाईटला पुढे जायला जागा नाहीये, तर हा रूटचा पण काही प्रॉब्लेम नाहीये, हा पण रूट आहे ठीकठाक. तर या नाईट साठी शोधायचंय चांगले स्क्वेअर कोणते आहेत. तर इथे मला वाटतं नाईट C1, नाईट D3, त्यातल्या त्यात एक ऑप्शन आहे. किंवा सरळ सरळ इथे बघ अद्विक, काय B3 खेळतोय, काय होतंय B3 नी? C3 चांगली मूव आहे अद्विक. C3 ला जर मारलं तर नाईट टेक्स, आणि मग D5 चा स्क्वेअर अवेलेबल होऊ शकतो हा नाईट मूव झाला की. तर आपल्या पीसेसला ना चांगले स्क्वेअर शोधायचं लक्षात ठेवा. ओके एव्हरीवन? येस सर. बघ हा कसा नाईट त्याचा फिरवतो इकडून तिकडून इकडून तिकडून. हे पण चांगलं केलं, कॅप्चर नाही केलं, नाही तर पॉनची पोझिशन बिघडली असती. ओके ठीक आहे, C5 काय प्रॉब्लेम नाहीये. ओके एव्हरीवन, इथे पण बघा आता कसा खेळतोय तो. त्याने कॅप्चर केलं का नाही? कॅप्चर केलं तर नाईट टेक C5, नाईट E6 वरती येऊन बसेल. तर अशा प्रकारे खेळा. गरज आहे का कॅप्चर करायची? जर व्हाईटने कॅप्चर केलं तर सपोर्ट आहे D6 ला. तर अशा प्रकारे खेळा नेहमी. नाईट बघा अगेन कसा फिरवतो तो. बघतोय अद्विक कसे येस सर. स्क्वेअर ब्लॉक केले, त्याचं नाईट आलं आतमध्ये. ओके आता इथे गेला एंड गेम मध्ये पण प्रॉब्लेम केला अद्विक. समजलं एव्हरीवन? ब्लॅकने केवढा भारी गेम खेळला, केवढ्याशा ऍडव्हान्टेज वरती, फक्त छोट्याशा विकनेस वरती गेम हे केलेला आहे.
तर आद्विक तू पण या टाइप मध्ये खेळायला पाहिजे होता, जसं की मी तुला सांगितलं स्क्वेअर कंट्रोल करून नाईट फिरवायला पाहिजे होतं. म्हणजे तू पण चांगला खेळला आद्विक, असं काही तू ब्लंडर करून नाही हरला. ऍडव्हान्स लेवलला ज्या टाइप मध्ये हरायला किंवा जिंकायला पाहिजे ना आद्विक, त्याच टाइप मध्ये हरलाय तू. त्याच्यामुळे तुझ्या साईडने पण असा मेजर प्रॉब्लेम नाहीये. मग आता याच्या पुढची लेवल जी आद्विक तुला क्रॉस करायची आहे ना, त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, आता जसं ब्लॅकने केलं ना त्या गोष्टी शिकायला लागतील. समजतंय आद्विक काय बोलतोय मी? यस सर. बाकीच्यांना पण समजलं काय सांगतोय मी? म्हणजे तुम्ही गेम हारताय तो प्रॉब्लेम नाहीये, पण तुमची गेमची लेवल काय आहे आणि तुम्ही त्याच लेवलने हारताय का? तुम्ही ऍडव्हान्सचे स्टुडंट आहेत, तुम्ही पीस ब्लंडर करून हारतायत, ते चुकीचं आहे. तुम्ही ऍडव्हान्सचे स्टुडंट आहात, मायनर काहीतरी मिस्टेक झाली, विकनेस झाली आणि गेम हारताय, तर ते ओके आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. येस आरुष. सर माझा फिफ्थ गेम. आरुष एक गेम केला ना ऑलरेडी आपण अनालिसिस. यस सर. एक एकच गेम करायचे आरुष. ओके. ओके सर. ओके. आता खूप जास्त पॉन आहेत ब्लॅक कडे, तर आता पुढे याच्या पुढे बघण्यात अर्थ नाहीये. पण समजलं सर्वांना ब्लॅकचा गेम लक्षात आला, एंड गेम कसा विन काढला. आणि म्हणजे व्हाईटने काय मिस्टेक केली, व्हाईटला त्याचं नाईट नाही फिरवता आलं अगोदरच. येस, अजून कोणाचे गेम करायचे अनालिसिस? येस विद्या. हॅलो. हा बोला. हा सर, माझं लास्ट गेम बघायचंय. मी तो हारले होते. क्वीनची मूव मला लक्षात नाही आली, तर ते त्याच्या तिथं मूव. बघूयात बघूयात बघूयात. ओके, हा. नंतर मी सांगेल मध्ये मध्ये काय ओके. प्रॉब्लेम. हा. ओके. ओके माहीर, तू पण लक्ष द्यायचंय. माहीर. येस सर. माहीर तू पण लक्ष द्यायचंय. मी तू पण काय मिस्टेक केलेले असतील या गेम मध्ये तर त्या सांगेल. ओके. हो. ओके एव्हरीवन, सर्वांनी ना थोडस लक्ष द्या आता. हे याच्या अगोदर पण शिकवलं मी, परत रिपीट करतो. तुमचे जे बिशप्स असतात ना, तर बिशप बघा लॉंग रेंजचा पीस आहे. जरी आपण म्हणतो बिशप आणि नाईटची व्हॅल्यू काय आहे, सेमच आहे, पण बिशप लॉंग रेंजचा पीस आहे, याचाच अर्थ बिशपची व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे नाईट पेक्षा. त्याच्यामुळे ना तुमचे बिशप इझिली नाईट सोबत ट्रेड करू नका. समजतंय मी काय बोलतोय? आणि सर्वात इम्पॉर्टंट, आता इथे ब्लॅकचा किंग मोस्ट प्रोबेबली कुठे जाणार आहे, शॉर्ट कॅसल मध्ये. तर काय होतं, हे जे डार्क कलरचे स्क्वेअर असतात त्यांना हा बिशप प्रोटेक्ट करतो. तर तुमचा जर बिशप नाईटला दिलेला असेल तर अपोनंटकडे जो डार्क डायगोनलचा बिशप असतो ना, पुढे जाऊन तो खूप हेवी होतो किंगवर अटॅक साठी. समजतंय सर्वांना? तर माझं म्हणणं काय आहे, आणि म्हणजे सर्वात जास्त काय प्रॉब्लेम आहे, डार्क डायगोनलचं बिशप तुम्ही जेव्हा व्हाईट कडून खेळताय किंवा ब्लॅक कडून खेळताय, डार्क डायगोनलचा बिशप हा 90% केसेस मध्ये डार्क डायगोनलच्या बिशप सोबतच ट्रेड झाला पाहिजे. समजलं सर्वांना? हो. समजलं का सर्वांना बाकीच्यांना? आता हा बिशप बघा केवढा स्ट्रॉंग आहे, पुढे जाऊन पोझिशन ओपन झाली तर हा केवढा अटॅक साठी हेल्प करेल. आता
ओके, आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनीच. ओके, सर्वांना सांगतोय मी. जेव्हा अपोनंट कडे बिशप असतील, आता अपोनंट कडे काय आहे, याला काय बोलणार आपण, बिशप पेअर आहे अपोनंट कडे. जेव्हा तुमच्या अपोनंट कडे बिशप पेअर असेल, पोझिशन ओपन करायला जाऊ नका. ओपन पोझिशन मध्ये बिशप जास्त स्ट्रॉंग असतात आणि जी क्लोज पोझिशन असते, क्लोज पोझिशन मध्ये नाईट जास्त स्ट्रॉंग असतात. तर आता ही पोझिशन कशी आहे, सेमी ओपन आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. क्लोज पण नाही म्हणता येणार या पोझिशनला, पण ओपन करायला नाही जायचं. समजलं सर्वांना? ओके, आता आणखीन एक बघा. आपला रूल काय आहे चेस खेळताना, चेस ओपनिंगचा रूल काय आहे, पीस डेव्हलप करायचे, किंग कॅसल करायचा, त्याच्यानंतर अटॅकचं बघायचं, ठीक आहे. तर या पोझिशन मध्ये ना, आणि एखादा पीस आपण जेव्हा पण मूव्ह करतो ना, पॉन किंवा पीस, मग त्याच्यामुळे बाकीचे कुठल्या विकनेस क्रिएट होतात ते, म्हणजे काय, सपोज आता मी B6 खेळलो, तर B6 खेळल्यामुळे काय होतं, C6चा नाईट, A6चा स्क्वेअर वीक होत आहे. आता मग सेम तेच E5 मी तुम्हाला असं पण सांगितलं, E5 वरती आपला ऍज अ ब्लॅक जास्त कंट्रोल पाहिजे जेव्हा आपण E5 करून खेळतोय. तर काय होतंय मग इथे D5 खेळून आपला E5 वरचा कंट्रोल जातोय. मग त्याच्यामुळे ही टॅक्टिक्स आली. सिंपल एक पॉन भेटतंय व्हाईटला. ओके, हे नाईट टेक C6 मुळे काहीच प्रॉब्लेम नाही इथे. कधी पण असे पॉन ना इझिली मूव नका करू, कारण की ओके ठीक आहे, इथे करायलाच लागतं, नाही तर किंगला कॅसल मध्ये नाही जात आहेत, पण त्याला पण बिशपचा ऑप्शन आहे. आता हा बिशप केवढा स्ट्रॉंग होईल इथे अगेन. मी इथे बिशप C5 का नाही खेळला. यस माहिर. सर मला वाटलं की माझा बिशप कडे जास्त स्क्वेअर्स नाही राहणार, लाईक सेफ राहायला. अँड मी बिशपला रोटेट पण करणार होतो त्या साईडला. आता बिशपला ना, बिशप C5 ला नाईट D7 तर नाही खेळू शकत, कारण मग E5 D4चं पॉन मारेल. ओके, नाईट D7 जरी, वेट, बिशप C5 इमिजिएट अटॅक नाहीये ते. ओके, ब्लॅकचं कॅसल थांबतंय आणि नाईट D7 नाही खेळू शकत ना. मग इथे व्हाईटचा काय प्लॅन आहे, एकदा शॉर्ट कॅसल मध्ये गेला ना किंग, B4 खेळू शकतो. येस सर. तर असं कॅल्क्युलेट करायचं. ओके, ओके. आता बघा अगेन व्हाईटने बघा काय केलं, त्याची क्वीन लगेच मूव केली. इथे मध्ये पॉन आहे तरी पण क्वीन लगेच मूव केली. इथे ऍक्च्युली शॉर्ट कॅसल करायचं होतं ऍज अ व्हाईट. पण ठीक आहे, क्वीन पण मूव केली तर काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे याचं काही हे नाहीये, ऍडव्हान्टेज नाहीये. पण आता इथे तेच झालं. मग आता ही जी विद्या मूव केली आहे ना, तर ही चांगली मूव आहे. काय केलंय की D4 E5 वरती कंट्रोल आहे आणि मग
हा जो पिन आहे तो निघलाय, पण इथे पण काय होईल आता, हे पॉन डबल होतील. ओके. आता सर नीट लक्ष द्या सर्वांनी. अशी जर केस असेल की अपोनंट म्हणजे तुमच्या किंगची साय किंग ओपन होतोय, इथे काय होतंय जी टेक्स F6 मध्ये ना किंग ओपन होतोय. मला सांगा बोर्डावरती जास्त पीसेस आहेत आणि तुमचा किंग ओपन होतोय, तर ते चांगलं आहे का? नाहीये ना, ऑब्विस आहे ना. जर आता इथे क्वीन पण एक्सचेंज झाली, क्वीन क्वीन आणि जी टेक्स F6, तर एवढा काही प्रॉब्लेम येईल का ब्लॅकला? नाही येणार ना ऑब्विसली, कारण हे रूक कुठे डेव्हलप पण नाही झाले, कुठले पीसेसच नाहीयेत अटॅक करायला. समजतंय मला काय बोलायचंय? जर तुमचा किंग ओपन होतोय त्याला ऑप्शनच नाहीये काय, तर मग अशा टाइम मध्ये का कॉम्प्रोमाइज करता, क्वीन पण एक्सचेंज करून टाकायची. समजलं विद्या? बाकीच्यांना पण लक्षात आलं काय बोललो मी? मग आता इथे क्वीन उरली आहे, किंग ओपन आहे, केवढा प्रॉब्लेम आहे? क्वीनला फेस करावं लागेल आता. अरे आता इथे मी तुला काय करायचंय, रूक डबल करायची. या स्क्वेअर वरती अपोनंटचे किती अटॅक आहेत? 2 अटॅक आहेत, ठीक आहे. तू जेव्हा पॉन पुश करतोय तुझे पण 2 अटॅक आहेत. इथे सरळ सरळ E5 खेळणार मिहीर, माहीर. समजतंय? ओके. विद्या अनम्यूट करायचंय. हा सर. आता या पोझिशन मध्ये आपण याच्या आधीच बघितलं, माहिरने काय केलं, इथे क्वीन होती E2 वरती रूकच्या लाईन मध्ये, तर काय केलं, लगेच क्वीन बाजूला केली ना. हो. आता इथे क्वीन आहे, किंग आहे, एवढे इम्पॉर्टंट पीसेस आहेत रूकच्या समोर, तर याच्यावरती सोल्युशन करायचं सोडून अगोदर इकडे पोझिशन किंग सेंटरला आहे आणि पोझिशन हम्म. ओपन करायची काय घाई आहे? मग अटॅक येईल ना. हो. पण ते मी अशा पॉन डेव्हलप करून तिकडे मला ते चेकमेटचं मी पाहत होते. कसला चेकमेट? इकडे अटॅकच नाहीये काय व्हाईटच्या किंगवर? कसला चेकमेट इथे? व्हाईटचे दोन्ही रूक सेंटरच्या फाईल मध्ये आहेत, किंग सेंटरला, हा. क्वीन सेंटरला आहे. तर अशा पोझिशन मध्ये ओपन केल्यावर D4चं पॉन वीक होत आहे, तर हे कसलं अटॅक आहे? आता इथे पहिली प्रायोरिटी काय आहे? एक तर किंगला सेफ करायचं, किंगला. अशा असे मी आत्ता पण सांगितलं मगाशी, जेव्हा असे रूक असतील ना, तर अशा भले इथे दिसतंय तुम्हाला पॉन आहे, पण अशा फाईल मध्ये क्वीन नाही ठेवायची. समजलं? हा. ही चुकीची मूव आहे. व्हाईट ट्राय करणार या पोझिशन मध्ये पोझिशन ओपन करायची, आणि इथे पण D4 तर केव्हाच पासून पेंडिंग आहे व्हाईटचं. इथे ऍक्च्युली काय होतंय का, ड्रॉचा चान्स आहे का रोकटेक्स?
ओके नाहीये का नाहीये माहितीये का? रूक टेक्स, पॉन टेक्स, क्वीन टेक्स चेक, त्याला किंग H1, क्वीन टेक्सला रूक येईल मध्ये. हम्म. बघा समजलं ना? किंग जर इकडे गेला ना तर नाही, मग प्रॉब्लेम आहे. किंग इकडे नाही घेऊन जायचा. किंग C1 बघा, इथे किंग C1 मायनस. आणि म्हणजे इथे मी काय बघितलं की व्हाईट कशा टाइप मध्ये डिफेन्स करू शकतो, तर हा डिफेन्स आहे, त्याच्यामुळे तो सॅक्रिफाईस नाही चालत आहे. समजलं सर्वांना? तर अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. क्लिअर? लक्षात आलं विद्या काय प्रॉब्लेम केला? हो सर. समजलं ना मी काय बोलत होतो? की पोझिशन ही अशी पोझिशन नाही ओपन करायची. मग किंग हा. इकडे काय घेऊन जायचा? किंग इकडेच ठेवून मग हे ओपन केलं तर वेगळं आहे. ओके. ओके. यस आर्यन. सर सर लास्टचा गेम, लास्ट कुठे होता आर्यन आयडी? सर सेकंडला. तू इंटरमिजिएट मला खेळला का? इंटरमिजिएट मध्ये काय खेळत बसलेला? सर म्हणजे असे सेपरेट होते का? हा, इंटरमिजिएट ऍडव्हान्स दोन टुर्नामेंट असतात ना आता. लिहिलेलं असतं तिथे इंटरमिजिएट ऍडव्हान्स. ओके. ओके, लक्ष द्या आता आर्यन. दक्ष आहे का आता? नाही दक्ष. आता इथे बघ आर्यन, तू बिशप D6 खेळा, तर हे पॉन निघणार कसं? डेव्हलपमेंट थांबती. इथे सरळ सरळ डी सिक्स खेळून सपोर्ट दे ना पॉनला. समजलं आर्यन? हा बिशप इथे तुझी पुढे जाऊन डेव्हलपमेंट थांबवेल. आता हे अपोनंटनेच, पण येथे आता प्रॉब्लेम आहे हा एक. ओके एव्हरीवन, मला सांगा, मी इथेच सांगितलं ना अगोदरच, काय होतं माहितीये का? की प्रत्येक पीस साठी ना एक स्क्वेअर असतं. नेहमी लक्षात ठेवा, एक जागा. आता मी हा बिशप काढल्या काढल्या म्हणलं काय की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार या बिशप मध्ये. त्याच मूव मुळे प्रॉब्लेम क्रिएट झाला ना. समजतंय सर्वांना? तर ते का? कारण की ऑड प्लेस आहे ना ते. समजतंय? तर पीसेस डेव्हलप करताना ना, आता इथे हा बिशप E7 ला काही प्रॉब्लेम नाहीये. नाईट F6, त्याच्यानंतर हा बिशप डेव्हलप करायचा. तुमचे पीसेस चांगल्या स्क्वेअर वरती असतील ना, तर मग तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस नाही करायला लागत. आणि तुमचे पीसेस ऑकवर्डली प्लेस असतील. मी जसं की हे डेव्हलप केले केले सांगितलं ते रॉंग आहे. आणि त्याचाच परिणाम झाला की इनडायरेक्टली काय झालं बघा आता इथे, की D4 नंतर जर बिशप D6 आणि E5 काय झालं, फोर्क आला. समजलं सर्वांना?
आर्यन, आता तुझा पीस जो आहे तो रिकवर झाला ऍक्च्युली इथे. अरे आता का घाबरतोय? आता इथे मार ना, नाईट टेक्स E5. हा आर्यन. सर मला वाटलं होतं D8 घेऊन मग आपण H4 वर जाऊन असं चेकमेटची थ्रेट येऊ शकत होते. अच्छा, इकडे इकडे फिरवायचा विचार होता का? ओके, ते पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. बघ आर्यन, मी आत्ताच सांगितलं, आर्यन आत्ताच सांगितलेलं ना, असं रूक म्हणजे ना, असं का ठेवताय? असं आलंय ऑलरेडी, हा नाईट पिन आहे, इथे क्वीन मुळे पण पिन आहे. तर इथे अशा पोझिशन्स मध्ये आर्यन तुला एक तर आधी क्वीन मूव करावी लागेल. समजतंय आर्यन? यस सर. सर तिथे मला वाटलं की बिशपचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे गरज नाही. बिशपचा सपोर्ट आहे पण नाईट हे नाही करू शकत ना, मूव करू शकत नाही तुझा. यस सर. पण इथे काहीतरी व्हाईटकडे मूव आहे चांगली, त्याच्यामुळे. अरे आर्यन, मला सांग, किंग सेंटर मध्ये आणि काय असं हे करतोय? हा आर्यन. अरे किंग सेंटर मध्ये तू एक तर कॅसल मध्ये तरी जा ना इथे. यस सर. आता बघ इथे. बघ, समजलं ना काय होतं असे पॉन उचलून किंग सेंटरला ठेवून खेळून? कुठलं पीस हँगिंग राहतात, समजतंय आर्यन? यस सर. म्हणजे बेसिक गोष्टी ना प्रॉपर फॉलो करून खेळायच्या. समजलं? यस सर. मग हा गेमच जातो आता इथे. बाकीच्यांना समजलं ब्लॅकने काय प्रॉब्लेम केलं, काय खेळायचं काय नाही खेळायचं, समजलं या गेम मधून पण? ओके एव्हरीवन, अजून कोणाला काय विचारायचंय? काय गेम अनालिसिस आहेत कोणाचे करायचे गेम अनालिसिस? येस एव्हरीवन. आणि मला सांगा, आजची जी दुपारची टुर्नामेंट होती ती कोण कोण नाही खेळलं, हँड करा. कोण कोण नाही खेळलं आज दुपारची टुर्नामेंट, कोण कोण नाही खेळलं?
आणि का नाही खेळलं मला सांगायचं मेसेज मध्ये. का नाही खेळला ऋग्वेद? मेसेज मध्ये सांगायचं आणि का नाही खेळले. संडेची टुर्नामेंट इम्पॉर्टंट असते. ओके एव्हरीवन. आता मी बघा ज्यांचे ज्यांचे गेम अनालिसिस झाले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. काय खेळायला पाहिजे, काय नाही खेळायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर गेम अनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे संडेच्या टुर्नामेंट शक्यतो खेळा कंपल्सरी. ओके एव्हरीवन. अजून आता मला सांगा जर इन जनरल कोणाचे काही प्रश्न असतील स्टडी बद्दल किंवा टुर्नामेंट बद्दल, तर असे काही प्रश्न असतील तर विचारू शकता हँड रेज करून. यस निलय. सर ओपनिंग कुठून शिकायच्या? कारण की मी जेव्हा पण अशा ओपनिंग खेळतो ना तेव्हा मी असे रॅन्डमली पिक करतो आणि नंतर त्याचा मेन मोटिव्ह आणि जे मेन मेन असतात तेवढेच सगळे करतो. असे डीपली लाईन नाही लागत त्यामुळं मला असे त्याच्यासाठी ओपनिंग शिकायचे. हा, आता तुम्ही ज्या लेवलला आहात ना, जसं की आता निलय, पार्थ, अजून संचित, ओके, प्रज्ञा, बाकी अजून आरुष. तर काय होतं ऍक्च्युली आरुषचं पण खूप जास्त होतंय, पार्थचं पण जास्त होतंय. तुम्हाला कॅल्क्युलेशन समजतात आहे 3-4 मूव्ह मध्ये किंवा 2 मूव्ह चेकमेट समजतात आहे, याचा अर्थ तुम्हाला चेस समजतंय. पण ओपनिंग की जसं की आता याचा पण गेम चांगलाच आहे. ओके, आर्यनचा पण गेम चांगलाच आहे आणि तो पण ओल्ड स्टुडंट आहे. पण हे प्रॉब्लेम कॅल्क्युलेट नाही करू शकत कोणी. समजतंय का? मला सांगा तुम्ही ग्रँड मास्टरने गेम 10-12 मूव्ह मध्ये हारलेलं बघितलंय? ग्रँड मास्टर हारलेत ना 10-12 मूव्ह मध्ये चेकमेट होऊन. का माहितीये का? कारण ते ह्युमन लेवलवरती कॅल्क्युलेटच नाही होऊ शकत. त्यालाच आपण काय म्हणतो, ओपनिंग ट्रॅप. ओपनिंगचे ट्रॅप म्हणतो. जर एखादी ओपनिंग माहिती नसेल, जसं की व्हाईट E4 खेळल्यावरती मी जे D6 खेळतो, तर बऱ्याच व्हाईट प्लेयरला माहिती नसतं आणि त्याच्यानंतर D4, नाईट F6, नाईट C3, मग E5. व्हाईट प्लेयरला काय वाटतं, अरे क्वीन एक्सचेंज होतीये, कॅसल तुटतंय, क्वीन इंटू क्वीन, किंग टेक्स, आणि मग चांगली पोझिशन येईल व्हाईटला. पण नाही होत असं. एंड गेम मध्ये जातो गेम आणि ब्लॅकला चांगली पोझिशन होते. याच्यासाठी ना आपलं ओपनिंगचं टूल आहे. ओके, कोण आहे का इथे ज्यांनी घेतलंय ओपनिंगचं टूल? ओके, श्रेयस आहे. श्रेयस अनम्यूट करायचं. येस सर. श्रेयस, आता ओपनिंग आजची टुर्नामेंट नाही खेळला का श्रेयस? सर खेळलो की. अरे मग तुझ्या गेम अनालिसिस करायचे नसतात का? नाही सर मधनच ही ही झालं नेटवर्क इश्यू झाला ती मधनच लिव्ह व्हायला लागलं अरे सारखं. पण मग थोडा वेळ लिव्ह करून आता हे जॉईन केलेलं. ओके श्रेयस, मला येस सांग सर. आता टूल तू ते बाय केलेलं किती दिवस झालं स्टडी करतो? सर 2 दररोज. आठवडे, 2 वीक झाले? येस सर. ओके वेट. तू काय प्रॉब्लेम केले बघत आपण गेम मध्ये. काय झालं इथे, ब्लंडर झालती? नाही सर ही मिस्टेक झालेली. ओके, आता हे बघा, हे जे श्रेयस खेळ आहे ना, तर हे सिसिलियन डिफेन्स मध्ये ना आपण नॅस्ड ऑफ व्हेरिएशन शिकवतो त्या बुक मध्ये. तर मग तुम्हाला माहिती असतं कोणता पीस कुठे डेव्हलप होतो, कोणतं पॉन स्ट्रक्चर कसं होतं, किंग कुठे कॅसल होतो. तर मग तुम्हाला गेम खेळायला इझी जातो. ओके,
तर मी आपला जो व्हॉट्सअपचा बॅच ग्रुप आहे त्याच्यामध्ये ओपनिंगचं जे टूल आहे ना आपलं, तर त्याच्या डिटेल्स पाठवेल. आणि जर तुम्हाला त्यात पण जर काही डाऊट्स असतील तर मग पॅरेंट्सला सांगा मला कॉल करायला, मी त्यांना सांगेल काय आहे ते ओपनिंगचं टूल. तर तुम्हाला माहिती असतं आता ही पोझिशन ऍक्च्युली ना इथे पण दिसते तुम्हाला बार मध्ये, ही ब्लॅक साठी चांगली आहे पोझिशन. म्हणजे त्याने ओपनिंग मध्ये चांगलं खेळलंय. नंतर अरे पण हे असलं का खेळतोय, मी आता सांगितलं ना हे काय इथे क्वीन घेऊन चाललंय, रूक आहे इथे आणि तिकडे क्वीन A5 ला घेऊन चाललंय श्रेयस. तर मी क्वीन A5 खेळलं का मन त्यांनी A3 खेळलं, म्हणजे ते टेक केलं तर मी त्यावर रूक टेक केली, पण त्यांनी बिशप D2 खेळ, ते मी बघितलं नाही मूव, लक्ष नव्हतं माझं नीट. म्हणजे श्रेयस आता ना तू जो ओपनिंग मध्ये प्रॉब्लेम करत होता तो सॉल्व्ह झालाय. मला आता तुझा प्रॉब्लेम काय दिसतोय माहितीये का श्रेयस, तू ओपनिंग पण कर आणि जी ओपनिंग करतोय ना त्या ओपनिंगचे गेम पण येस सर. बघ, कसं प्रोसीड करतोय आपण. ओके सर. ठीक आहे. तर ओपनिंगचे गेम कसे बघू शकतो आपण बघा, मी तुम्हाला आणखीन एक सिंपल सांगतो. अनालिसिस बोर्ड वरती गेलो आपण, लिचेसच्या. ओके, हे सर्वांना माहिती आहे ना लिचेस? अनालिसिस बोर्ड माहिती आहे ना सर्वांना लिचेसचा? यस और नो, माहिती आहे सर्वांना? श्रेयस तुला माहिती आहे? येस सर. आता बघ आपण लिचेस वरती गेलो, हे बटन ऑन केलं मी. ठीक आहे, मास्टर गेम डेटाबेस chess.com वरती पण आहे. ओके, सेम अनालिसिस बोर्ड वरती गेलो, chess.com ला पण सेम आहे. तर आता इथे बघ, तू ब्लॅक कडून खेळतोय तर E4 C5 नाईट F3 D6. ओके, आता मेन व्हेरिएशन दाखवतो मी. त्याला ND4 नाईट F6 नाईट C3 A6. आता या व्हेरिएशन मध्ये ओके, आता हे बिशप E3 चं व्हेरिएशन आहे, त्याला श्रेयस आपण E5 खेळतो आणि नाईट B3. आणि बघ आता इथे गेम आहेत. ठीक आहे, आता तू ब्लॅक कडून बघतोय ओपनिंग, तर तू हा व्हाईट विंगचा येस गेम सर. बघून पाहिलाय का श्रेयस तुझा? येस. नो सर. हा, नो. तर तू काय गेम बघायला पाहिजे बघा, आता इथे हा कार्लसन पण ही लाईन खेळलेला आहे सेम. तर मग काय बघायचं श्रेयस, तुझा ओपनिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मला ओपनिंग मध्ये नाही प्रॉब्लेम वाटत आहे कारण तू लाईन्स लर्न करतोय. तर अपोनंटने वेगळी मूव्ह केली तरी आपल्याला एक अंडरस्टँडिंग येतं पीसेस कसे फिरवायचे. तर तुझ्या आताच्या गेम मध्ये ओपनिंगचा प्रॉब्लेम नव्हता. तुझा प्रॉब्लेम काय दिसला माहितीये का श्रेयस मला आता मोठा, की तुला प्लॅनिंग नाही जमत आहे, कुठे जायचं, कुठे अटॅक करायचे, कसे पीसेस फिरवायचे. त्याचं सोल्युशन आहे गेम अनालिसिस. समजतंय? बाकीच्यांना येस पण सर. लक्षात त्याच्यामुळे म्हणतो, अरे श्रेयस मी तुला ना फटके दिला आता अक्षरशः. मी तुला खूप वेळा बोलून झालंय सारखं सारखं की गेम अनालिसिस करून घेत जा. दरवेळेस काहीतरी हा प्रॉब्लेम झाला ते प्रॉब्लेम झाला म्हणतो. मग हे सोल्युशन कसं सांगणार मी तुम्हाला जर तुम्ही माझ्याकडे आलाच नाहीत, मला तुमचं दुखणं सांगितलंच नाही, समजलंच नाही, तर मी तुम्हाला सोल्युशन कसं देणार? आता की ते ओपनिंगचा विषय निघाला त्याच्यामुळे की गेम बघितला आणि मला ते समजलं की तुझं. आता बघा मी तुमचा कोच आहे, तर मी पण लहानपणापासून कोचिंग घेतलेलं आहे, तर मला आता एक्सपिरियन्स आहे. मी फक्त तुमचा गेम बघून ना तुमचा स्वभाव कसा आहे सांगू शकतो. ओके, आणि तुमचा गेम बघून तुमची मेंटॅलिटी कशी सुरू आहे, तुम्ही गेम खेळताय तर तुमचा आजचा दिवस सांगू शकतो कसा गेलाय, की तुम्ही कशा टाईपचे थिंकर आहात ते सांगू शकतो. तर गेम, चेसचा जो गेम असतो ना आपला, इनडायरेक्टली आपली पर्सनॅलिटी असते, लक्षात घ्या. ओके, आपण ज्या टाईपच्या ओपनिंग चूज करतो, आपण कसे प्लेयर आहोत, अग्रेसिव्ह प्लेयर आहोत, आणि मग आपण डिफेन्सिव्ह ओपनिंग चूज केली तर काय होईल, त्याचा काही फायदा नाहीये. समजतंय सर्वांना? त्याच्यामुळे गेम अनालिसिस इम्पॉर्टंट असतात. कारण मी तुमचे गेम बघितल्यावरती मला समजतंय की निलयचा पण गेम बघितला, निलयचा पण काय करतोय, निलयने ओपनिंग मध्येच प्रॉब्लेम क्रिएट केला. भले गेम जिंकला, ओपनिंग मध्ये प्रॉब्लेम क्रिएट केला. आरुषचं पण मला सेम प्रॉब्लेम जाणवला, पार्थचा पण सेम, की मला सारखं सारखं ज्यांचा ओपनिंगचा प्रॉब्लेम जाणवतोय
तर मग ते ओपनिंगच्या टूल शिवाय त्याला सोल्युशनच नाहीये. आणि ते असं पण ते ओपनिंगच्या टूलची वन टाइम फीज आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. मग असं आपल्याला प्रत्येक गेमचा की ओपनिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मिडल गेमचा, मग एंड गेमचा प्रॉब्लेम, असं स्टेप बाय स्टेप प्रत्येक गेमच्या फेजवरती काम करावं लागतं, स्टडी करावं लागतं. तर इथून आपण काय करू शकतो, मग गेम अनालिसिस करू शकतो. मग त्याच्यानंतर हा गेम बघायचा की बघा आता कार्लसननी कसं फिरवला हा पीस, नाईट B6. मग कार्लसनला माहिती आहे G5 येणार आहे, तर एक तर नाईट H5 खेळेल किंवा नाईट D7, ज्या हिशोबाने नाईट B6 आणलाय. तर बघा नाईट H5 ला गेला. तर असं तुम्हाला जेव्हा गेम अनालिसिस करणार, तुम्ही सारखे गेम बघणार, तर तेव्हा तुम्हाला समजतं की चालू गेम मध्ये कसं प्रोसीड करायचं, कसे पीसेस फिरवायचे. ओके, आता हे फास्ट मध्ये दाखवतो मी. बघा कसा अटॅक केलाय. जेव्हा किंग लॉंग कॅसल मध्ये असतो तेव्हा कसा अटॅक करायचा, कसे पीसेस प्लेस करायचे. तर हे गेम बघून समजतं तुम्हाला, गेम अनालिसिसने. आणि हा आता बघा, मी पण ही चूक कधीच नाही करत. मी काय करतो माहितीये का, मी G5 कधी खेळतो जेव्हा माझं H5 ला पॉन आलेलं असतं. कारण की मला माहितीये हे नाही तर पॉन लॉक होतं, त्याचा काही फायदा नाही, अटॅक स्टॉप होतो. तर हे तुमचं अंडरस्टँडिंग कसं होतं, गेम बघून वाढतं. बघ कुठल्या कुठे फिरवली आहे क्वीन. तर मला सांगा, असे गेम तुम्ही जेव्हा सारखे सारखे बघताल, ज्या ओपनिंग मध्ये तुम्ही ज्या ओपनिंग खेळताय, तर त्याच्यामुळे काय होईल, आणखीन अंडरस्टँडिंग वाढेल. आता आता अजून काय सांगतो मी, ते लक्षात घ्या सर्वांनी. चेसचा गेम जो आहे ना, तो एक गोष्ट करून कधीच नाही वाढत. चेसचं ओपनिंग्स कराव्या लागतात, चेसचं मिडल गेम करावं लागतं, चेसचं एंड गेमचं स्टडी करावं लागतं, स्वतःला प्रॅक्टिकली खेळावं पण लागतं. जर तुम्ही नुसताच अभ्यास करत बसले, गेम नाही खेळले, तर तुमचा गेम इम्प्रूव्ह होणार आहे का? नाही. तर त्याच टाईपमध्ये तुम्ही स्टडी कसं करावं लागतं, तुम्हाला सेल्फ स्टडी पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही भले क्लास लावलाय, पण सेल्फ स्टडी पण करावं लागतं. सेल्फ स्टडी म्हणजे जसं की मी सांगत असतो, पझल सॉल्व्ह करा चेस वरती जाऊन डेली. त्याच्यानंतर क्लासच्या रेकॉर्डिंग अपलोड होतात व्हॉट्सअपच्या बॅच ग्रुपमध्ये. तर क्लासच्या रेकॉर्डिंग बघा. आता 7ची जी बॅच झाली याच्या अगोदरची, त्याच्यामध्ये पण मी बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. तर ते वेगवेगळं नॉलेज असतं, जे तुम्हाला शिकवतो एक्झॅक्ट तेच नसतं. तर ते रेकॉर्डिंग बघायचे. तर असं वेगवेगळ्या टाईपचं स्टडी पाहिजे. समजतंय सर्वांना मी काय सांगतोय? रिप्लाय एव्हरीवन. तर असं वेगवेगळ्या टाईपचं स्टडी पाहिजे. ही क्वीन कसली भारी फिरवली. इकडे किंग आहे आणि क्वीन बघा तो कुठे घेऊन गेलाय. आता हे दोघं बघा काय करतात, ते पासर काढतात ते. आता मिस्टेक प्रत्येकाच्या होतात. ओके, पण अशा पोझिशन्स मध्ये की ऍटलिस्ट मग गेम अनालिसिस समजलं ना सर्वांना, गेम अनालिसिस म्हणजे काय. गेम अनालिसिस म्हणजे समजलं ना, तुम्ही एखादी स्पेसिफिक ओपनिंग खेळताय, तर त्या ओपनिंगचे गेम्स बघणं. ओके, आणखीन कोणाचा काही प्रॉब्लेम अशा टाईप मध्येच काही विचारायचं कोणाला, की किंवा तुम्हाला जर कुठले काही प्रॉब्लेम फेस होत असतील, काय होत असतील स्टडी रिलेटेड, जर काही पण प्रश्न असतील तर विचारू शकता. येस आरुष. सर अनालिसिस बोर्ड मध्ये कुठून जायचं? टूल्स मध्ये जाऊन. आता तू जर मोबाईल वरती असशील ना, तर इकडे लेफ्ट हँड साईडला 3 लाईन दिसतात मोबाईल मध्ये.
मग त्या 3 लाईन वरती क्लिक केलं ना तर खाली बरंच काय काय दिसतं, पझल वगैरे. मग त्याच्यामध्ये टूल मध्ये जायचं आणि अनालिसिस बोर्ड मध्ये जायचं. ओके सर. समजलं आरुष? येस सर. समजलं का सर्वांना? कसं स्टडी करणार, काय स्टडी करणार, काय हे पाहिजे तुमचं? क्लासेस अटेंड करा रेग्युलर, प्रॅक्टिस टुर्नामेंट खेळा. 3-3 प्रॅक्टिस टुर्नामेंट होतात. जर तुम्हाला टाइम नाही भेटत आहे, कमीत कमी एक तरी खेळा. त्याच्यानंतर क्लासच्या रेकॉर्डिंग अपलोड होतील, त्या क्लासच्या रेकॉर्डिंग बघा. त्याच्यानंतर लीचेसवर डेली 5-6 पझल सॉल्व्ह करायचे. क्लिअर सर्वांना? ओके. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, आता तुमची एक्झाम म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये तुम्हाला जेव्हा माहिती असतं, आता माझी 2 महिन्यांनी फायनल एक्झाम आहे, तेव्हा तुम्ही स्टडी करता बरोबर. तर चेसमध्ये काय होतं, चेसमध्ये ना एखादी टुर्नामेंट टार्गेट करा. समजा आता तुमच्याकडे माहिती आहे फेसबुकवरून किंवा व्हॉट्सअपवरून जे जे टुर्नामेंट खेळतात आहे त्यांना माहिती असेल, तर तुमच्याकडे एखाद्या टुर्नामेंटचे डिटेल्स आहेत की माझ्या एरियामध्ये आहे किंवा या या एरियामध्ये मी एखादी टुर्नामेंट खेळू शकतो. तर जेव्हा तुम्हाला एखाद्या टुर्नामेंट बद्दल माहिती भेटते आणि तुम्ही ती खेळू शकता आणि ती 1-1.5 महिन्यांनी आहे, तर ऑलरेडी त्या टुर्नामेंटसाठी रजिस्टर करा. याला टुर्नामेंट टार्गेटिंग असं म्हणतो आपण. आणि मग तुम्ही जेव्हा रजिस्टर करता तर तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली स्टडी करता चेसचं. समजलं सर्वांना? मग ते पण करायचं की एखादी टुर्नामेंट आहे 2-3 महिन्यामध्ये, तर ते टार्गेट ठेवून पण तयारी करायची. म्हणजे पण तुम्हाला स्टडीला मग थोडासा मूड येतो, इनडायरेक्टली स्पीकिंग. येस ऋग्वेद. तर तेच मी विचारणार होतो, आपल्या जवळ कोणती हे टुर्नामेंट आहे का? आता तर नाही दिसत आहे मला, मी तरी बघतोय. मग जर असं एखादी कुठली भारी टुर्नामेंट वाटली ना तर मी सांगेल. ओके. किंवा म्हणजे स्टेटसला किंवा ग्रुपमध्ये पाठवेल. येस सर. समजलं सर्वांना? अजून काही विचारायचं, बोलायचंय? यस नीलय. सर ओपनिंग चूज कशा करायच्या? कारण की माझं बेसिकली काय होतं, मी म्हणजे सगळ्या टाइप्स मध्ये खेळतो, अटॅकिंग, डिफेन्सिव्ह, म्हणजे अकॉर्डिंग टू पोझिशन मी खेळतो. पण हा ओपनिंगची स्टार्टिंगच कोणती कळत नाही. हा ओपनिंग कशा चूज करायच्या माहितीये का? तर ते नका बघू आता तुम्ही. आता काय करायचंय म्हणजे, आता आता तुम्हाला माहिती आहे, मला एक्सपिरियन्स आहे, मला ओपनिंग माहिती आहेत. तर मी काय करतो ओपनिंगचं, ठीक आहे, मी माझं सांगतो. मग तुम्ही पण त्या प्रकारेच करायचंय. मी व्हाईट कडून E4 पण खेळतो, D4 पण खेळतो. मी नाईट F3 पण खेळलोय आणि F4 पण खेळलोय, ठीक आहे. तर काय करायचं, ओपनिंग मध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन पाहिजेत, ठीक आहे. तर तुम्हाला E4 पण खेळता आलं पाहिजे, D4 पण खेळता आलं पाहिजे. तर याच्यामुळे काय होतं, तुमच्या अपोनंटला एक तर माहिती नसतं तुम्ही काही खेळता E4 D4, तो तुमच्या अगेन्स्ट प्रिपेअर नाही करू शकत. आणि काय होतं, E4 मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपच्या पोझिशन्स येतात, त्याच्यामुळे तुमचा गेम इम्प्रूव्ह होतो. D4 जेव्हा आपण गेम खेळतो तर वेगळ्या टाईप मध्ये गेम प्रोसीड होतो, त्याच्यामुळे पण आपला गेम डेव्हलप होतो. जर तुम्ही कंटिन्यूस एका ओपनिंग वरती स्टक राहिलात ना, तुमचा गेम पण स्टक होतो. समजतंय मी काय बोलतोय? मी पण हे केलेलं आहे. मी फक्त ना खूप जास्त दिवस फक्त E4च खेळलेलो आहे. पण जेव्हा मला ते समजलं तर मी सगळं खेळायला लागलो. E4 D4 दोन्ही खेळू शकतो मी, F4 पण खेळू शकतो आणि नाईट F3 पण खेळू शकतो. या तिन्ही ओपनिंग्स मी खेळलेलो आहे. C4 नाही खेळलो मी. पण या 4 ज्या मूव्ज आहेत त्या म्हणजे त्यात एक्सपर्टीज आहेत माझ्या ओपनिंग मध्ये. आता जेव्हा आपण आता जेव्हा मी ब्लॅक असेल तेव्हा मी काय काय प्रिपेअर आहे, जर माझा अपोनंट E4 खेळला तर त्याला मी E5 पण खेळू शकतो, त्याला मी C5 पण खेळू शकतो, मी त्याला D6 पण खेळू शकतो. म्हणजे अशा
प्रत्येक ह्याला ना तुमच्या 2-3 व्हेरिएशन तयार पाहिजेत, क्रिएट पाहिजेत, की मी E4 ला फक्त E5च खेळेल असं नाही पाहिजे. समजलं निलय? मग हे जे मी तुम्हाला आपलं ओपनिंगचं टूल सांगितलंय तिथे आपण हे फॉलो करतो. आपण स्टुडंटला तिथे जो डाटा असतो तर सगळ्या मूव शिकवतो. E4 पण शिकवतो खेळायला, D4 पण शिकवतो. D4च्या अगेन्स्ट आपण D6, त्याच्यानंतर D5 आणि नाईट F6 हे तिन्ही व्हेरिएशन शिकवतो. ओके सर, थँक्यू. येस ऋग्वेद. सर तुम्ही D4 ची कोणती लाईन खेळतात? तीच तुला शिकवली आहे ना, तू ओपनिंगचं टूल पण वापरलंय ते. हो, ओके सर. तेच D4 ने तेच खेळायचं. ती चांगल्या लाईन्स आहेत त्या. D4 जर D5 खेळला तर C4. हो सर. पण केले स्टडी ऋग्वेद त्याच्या टूलचं सुपर ऍडव्हान्स बॅच मध्ये. हा सर. सर ते कारण ना खूप लोक D4 ला हे पण खेळतात वाटतं, लंडन वगैरे ते सगळं. D4 खेळून लंडन सिस्टम खेळतात असं म्हणतो ना. हा, नाही तर अजून काही असेल ओपनिंग. तुला ते पण माहिती असेल ना, मग D6 करून खेळायचं D4 ला जेव्हा तू ब्लॅक असशील. हो सर. हा, मग सिंपल ते खेळायचं, काही खेळू दे लंडन वगैरे. ओके सर. ओके एव्हरीवन, समजलं? आवडलं सेशन आजचं सर्वांना? ओके चला, बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय, सर, गुड गुड नाईट नाईट. सर. गुड नाईट सर सर. गुड नाईट. Bye, sir.